नाव वैष्णव योगेश सोनवणे. श्री जयबी शिंदे सरांनी आम्हाला मराठी विषयात सफर मेट्रोची हा पाठ शिकवला. त्यात पायलटची मुलाखत घेतली आणि उपक्रम म्हणून आम्ही मुख्याध्यापक सरांची मुलाखत घेत आहोत. नमस्कार. आपल्या श्री व्ही.एन. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चौगाव विद्यालयात आयोजित उपक्रमात आम्ही इयत्ता 6वी विद्यार्थिनी प्राची रवींद्र गवळी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा शनिवार अधिकच आनंददायी करण्यासाठी आम्ही मुख्याध्यापक सरांची मुलाखत घेणार आहोत. मी सरांचे मनापासून स्वागत करते. सरांचे गजरा स्वागत होते. सर्वप्रथम आपणास नमस्कार. मला पहिला प्रश्न विचारताना आनंद होतोय की तुम्ही मुख्याध्यापक असताना तुमची विद्यार्थिनी तुम्हाला तुमची मुलाखत घेत आहे हे पाहून तुम्हाला काय वाटते? खूपच छान, फार आनंद होतोय. मी या ठिकाणी प्रथमतः या माझ्या चिमुकल्या विद्यार्थिनींचं खूप खूप कौतुक करतो आणि त्यांना प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांचं सुद्धा अभिनंदन करतो की आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आपण घेत असतो. शासनाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यवाही त्याची होत आहे आणि परत पाठ्यक्रमात असलेला जो पाठ आहे, आता इथे सांगितलं गेलं की आम्हाला तो मुलाखत हा जो पाठ त्या ठिकाणी शिकवला त्याच्या धर्तीवरती तुमची मुलाखत घेणार आहोत. तर मला खूप मनस्वी आनंद झाला. तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न दुसरा, तुमच्या बालपणाविषयी तुम्ही काय सांगाल? दिवस कसे झटपट बदललेले आहेत बरं? वा, छान छान प्रश्न विचारला तू. हे बा, माझं नाव अरुण देवचंद खैरनार. माझ्या आईचे नाव सीताबाई. मी चौगाव येथीलच रहिवासी आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगाव आत्ताची, आणि आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस जिल्हा परिषद कृषी विद्या मंदिर म्हणजे कृषी शाळा म्हणून त्या ठिकाणी आपल्या गावात होती. माझं जे बालपण आहे, माझा जन्म 1967 साली 1/12/1967 साली माझा जन्म झाला. आणि माझं जे कुटुंब आहे, माझे वडील पारंपरिक माझा सुतारकाम हा व्यवसाय त्या ठिकाणी करत होते. आम्ही 5 भाऊ. 5 भावांपैकी मोठे जे बंधू आहेत ते मोठे बंधू प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही सर्व भावंड शिकत गेलो. त्यात 2 नंबरचे भाऊ उत्कृष्ट असे कारागीर आपल्या चौगाव गावातच काम करतायत. त्यानंतर दुसरे जे बंधू आहेत ते शिक्षण विभागामध्येच अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. नंतर 4 नंबरचे बंधू माझे नाशिकला कंपनीमध्ये ITI होऊन तेही सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि माझा 5 नंबर आणि 5 बहिणी, असं आम्ही अगदी सामान्य अशा कुटुंबामध्ये त्या ठिकाणी जीवन जगत असताना माझं जे बालपण आहे त्या बालपणाचं सांगताना खूप आनंद या ठिकाणी होतो की ज्यावेळेस आम्ही मराठी शाळेत जायचो तिथल्या गमती जमती म्हणजे पहिली जी होती ती 1ली, 2री, 3री इथपर्यंत आपल्या गावात असलेला जे मारुती मंदिर आहे त्या मारुती मंदिराच्या जवळ जे मंगल कार्यालय, आज तिथे मंगल कार्यालय दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी मातीचे अशी बिल्डिंग होती शाळेची पूर्वीची. त्या ठिकाणी आम्ही पूर्वीचे जे गांधीजींनी सांगितलेलं होतं की चरखा चालवा म्हणजे उद्योग, ते चरखा वगैरे सर्व साहित्य त्यावेळेस त्या ठिकाणी होतं. आमचे जे त्या सुरुवातीचे जे गुरुजी होते कुसुंब्याहून यायचे, वाणी गुरुजी म्हणून आम्हाला पहिलीला गुरुजी होते. त्या वाणी गुरुजींनी आम्हाला जर काही दाखवायचं असलं तर छोटासा असा पृष्ठाचा असा सिनेमा केलेला होता आणि त्या सिनेमाचे याच्यात क्लिप टाकून आम्हाला ते त्या पहिलीच्या वर्गाचे बडबड गीतं असतील काय असतील ते आम्हाला दाखवत असायचे. तर पहा तिथून प्रवास गेला. नवीन इमारत आपली सावता मंदिरच्या परिसरामध्ये जो आता नवीन इमारत आहे जिल्हा परिषद शाळा, त्या ठिकाणी आम्ही 4थी नंतर गेलो
आणि सांगण्यासारखं भरपूर आहे. गुरुजींनी त्यावेळेस आम्हाला फार छानपैकी असं शिकवलं. आणि माझ्याबरोबरचे जे मित्र आहेत, ज्यावेळेस आम्ही 7वीला गेलो, मुली शिकायच्या नाही, जास्त मुली शिकायच्या नाही, जेमतेम 2-3 मुली असायच्या. आणि मग काय व्हायचं, मी बऱ्याच वेळा हा प्रसंग सांगितलेला आहे. इयत्ता 7वीला असताना त्यावेळेस काही असं फरशे वगैरे नव्हत्या, तर शेणाने सारवावं लागायचं. तर मग आमचा जो 7वीचा वर्ग होता, आज जिथे शालेय कार्यालय, जिल्हा परिषद शाळेचं जे मुख्याध्यापक कार्यालय आहे, त्याच्या बाजूचा जो वर्ग होता तो आमचा 7वीचा वर्ग होता. मग तिथे सारवायचं जर म्हटलं तर शनिवारी सारवलं जायचं. आणि शनिवारी ज्या वेळेस सारवायचं असलं की मग दरवाजा बंद करून आम्हीच सारवायचो, कारण मुली नसायच्या. मग गुरुजी त्यावेळेचे आमच्या ज्या शिक्षिका होत्या, लीलाताई साहेबराव शिंदे, या ज्या शिक्षक कुसुंब्याचे ते साहेबराव गुरुजी दोन्ही जोडपो त्या ठिकाणी. गुरुजी आता मागेच त्यांचं निधन झालं, माझी भेट त्यांची व्हायची. बालपणामध्ये इतक्या त्या ठिकाणी खोड्या आम्ही केल्या, कारण आपलं नदीपात्र खूप मोठं होतं आणि त्या नदीपात्रामध्ये आम्ही सर्व जर जे सौंगडे ते खेळायला जायचो. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, म्हणजे मातीतले आता जे दुरापास्त होत चाललेले खेळ आहेत आपण मोबाईलच्या माध्यमातून, तर ते त्या ठिकाणी जुने जे मैदानी खेळ होते, ते मैदानी खेळ असतील ते आम्ही त्या ठिकाणी खेळत होतो. खूप 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 सांगण्यासारखं भरपूर आहे. नुसतं बालपणाबद्दल सांगायला गेलं तर हा पूर्ण दिवस अपूर्ण होईल, एवढं मोठं त्या ठिकाणी बालपण आमचं. त्या ठिकाणी शिस्तीने आणि लोकांच्या मान मर्यादा राखून अशा पद्धतीचं बालपण त्या ठिकाणी माझं गेलं. तुमचा नोकरी मिळवण्याचा संघर्ष आणि शिक्षक म्हणून नोकरी करण्याचा दिवस याविषयी काय सांगा? छान, मस्त प्रश्न विचारला. तर पण तुम्हाला सांगितलंच मी की 7वीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत. त्यानंतर मी माझे जे 3 नंबरचे बंधू होते ते करंजगावला BSc BEd शिक्षक म्हणून त्या ठिकाणी नोकरीला होते. साधारणतः 1978 साली 1980 म्हणजे 80-81ला ज्यावेळेस इथे शाळा उघडली ऑगस्टमध्ये, त्याच वेळेस सुरुवातीला जूनला माझा प्रवेश त्या ठिकाणी झाला होता. नाहीतर मी इथलाच विद्यार्थी राहिलो असतो. करंजगावला त्या ठिकाणी शिकलो. त्याच्यानंतर BEd झालं आणि BEd झाल्यानंतर माझी नोकरी म्हणजे खरी सुरुवात माझी 13 जून 1986 न्यू इंग्लिश स्कूल आर्वी म्हणून शाळा होती, कैलासाची रतनदादा पटेल यांनी त्या ठिकाणी ती उघडली. तिथे माझी काही काळ सेवा झाली. तदनंतर मग आपल्या न्यू एज्युकेशन सोसायटी आर्वीच्या संचालक श्रीमती SS संजय परिवार हायस्कूलमध्ये या ठिकाणी अगदी त्या ठिकाणी त्या वेळचे जे मॅनेजमेंट असेल, ते मॅनेजमेंटचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने मला त्या ठिकाणी शिक्षकाची नोकरी 1 सप्टेंबर 1987 पासून त्या ठिकाणी माझी नोकरी सुरू झाली. अगदी कष्टमय अशा याच्यामध्ये माझ्या वडिलांनी, माझ्या कुटुंबाने मला त्या ठिकाणी ती नोकरी मिळाल्यामुळे त्यांना खूप आनंद त्या ठिकाणी झाला होता. धन्यवाद. मुख्याध्यापक म्हणून तुमची निवड कशी झाली? तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की शिक्षक आल्यानंतर त्यांच्यावरती त्या ठिकाणी निरीक्षण करण्यासाठी किंवा शालेय नियोजनासाठी वेगवेगळ्या पदं त्या ठिकाणी असतात. त्याच्यात पर्यवेक्षक असेल, उपमुख्याध्यापक असेल आणि मुख्याध्यापक, म्हणजे शाळेचे प्रमुख हे मुख्याध्यापक असतात. आता माझ्या मुख्याध्यापक नियुक्तीचा या ठिकाणी म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेस मला पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती त्या ठिकाणी संचालक मंडळातील आपल्या आता सध्याचे जे चेअरमन आहेत माननीय श्री विश्वास रघुनाथ पाटील भाऊसाहेब यांनी आणि त्यांच्या संचालक मंडळाने, म्हणजे माझं जे काम होतं सुरुवातीपासूनच, म्हणजे मी 87ला आर्वीला लागलो, 87 नंतर 90पर्यंत इथे होतो. 90 नंतर मग पुन्हा चौगावला आलो आणि
चौगावला आल्यानंतर पुन्हा 2006ला आर्वीला गेलो. 2006ला ज्या वेळेस त्या ठिकाणी मी जे काम करत गेलो शिक्षक म्हणून, पण ते शिक्षक असताना सुद्धा सर्वच जी कामं होती त्या कामामध्ये माझा सहभाग असायचा आणि विद्यार्थ्यांचा विकासासोबतच इतर जी प्रशासकीय कामं असतील ते पाहत केलो. आणि ते पाहिल्यानंतर मग त्या ठिकाणी मला संस्थेने पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती दिली. नंतर 1 वर्षानंतर पुन्हा मला 2022मध्ये उपमुख्याध्यापक म्हणून तिथेच आर्वीला त्याच मॅनेजमेंटने त्या ठिकाणी मला माझ्या कामाच्या पावतीमुळे मला त्या ठिकाणी ती पद दिलं. त्याच्यानंतर मग 1 जून 2023 पासून मी शेंडगे परिवार हायस्कूल या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून माझी नियुक्ती झाली आणि आता 1 जून 24 पासून आपल्या विद्यालयामध्ये मी मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. आणि आता माझे काही सहकार्य विद्यार्थीही तुम्हाला प्रश्न विचारू इच्छित आहेत. प्रथम मी प्रथमेशला विनंती करते की त्याने प्रश्न विचारा. सर, सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार प्रथमेश. नमस्कार सर, स्वतःच्या गावात मुख्याध्यापक म्हणून सेवा करताना तुम्हाला कसं वाटलं आणि आपल्या गावाविषयी काहीतरी सांगा. छान छान प्रश्न विचारला प्रथमेश. खरोखर प्रथमेशचं मी कौतुक करतो, कारण तो प्रत्येक इव्हेंटमध्ये त्याचा सहभाग असतो. आता बघा मित्रांनो, आपलं गाव, मेरा गाव मेरा देश असं म्हटलं जातं. गावाबद्दल आपल्याला अभिमान असतो प्रत्येकाला. मला सुद्धा अभिमान होता. आता पहा, म्हणजे ज्या वेळेस मी तिथे मुख्याध्यापक म्हणून, आणि ते मी नोकरी केलेलीच आहे आधी 90 पासून तर 2006 पर्यंत मी इथे नोकरी केलेली. इथे बसलेले बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते माझ्या विद्यार्थ्यांचे काय आहेत, मुलं मुली आहेत, जवळजवळ बरेचसे. तर ज्या वेळेस 1 जून 2024ला बदलीचा माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आपण शेवटी तरी शेवटचं आपलं 1.5 वर्ष राहिलेलं आहे. त्या 1.5 वर्षामध्ये तरी आपल्या गावाला आपण परत जावं आणि आपल्या गावाच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं, या उदात्त हेतूने या ठिकाणी मी त्यांना चेअरमन साहेबांना विनंती केली आणि त्यांनी माझी बदली चौगावला केली. खरोखर मला आनंद झाला. आणि तुमचा जो सहभाग होता, प्रत्येक याच्यात सहभाग आहेच. आताही तुम्ही विद्यार्थी किंवा जे काही विद्यार्थी 10वी पास 12वी पास होऊन गेलेले त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ज्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून मी गावात आल्यानंतर गावाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गावाचे विद्यार्थी काहीतरी मोठ्या पदावर जावे, शिकून गावाचं नाव लौकिक करावं. आता पण लक्षात घ्या, गावाची ओळख कशामुळे होत असते पहा मित्रांनो, लक्षात घ्या, शाळेमुळे. आपल्याला जर ज्या लोकांना चौगाव माहिती नाहीये तर त्यावेळेस ते काय सांगतं, कोणतं चौगाव, ते VN पाटील माध्यमिक विद्यालय रस्त्यावर आहे ना, त्याच्या पुढे जे गाव आहे ना ते चौगाव आहे. म्हणजे कशाचे, शाळेच्या नावाने त्या ठिकाणी आपल्या काय होतं, गावाची ओळख होत असते. कारण गावामध्ये असल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनाच आनंद वाटला त्यावेळेस की सर मुख्याध्यापक म्हणून आले. सर्व माझे विद्यार्थी वगैरे त्यांनी माझं अभिनंदन केलं. खूप मला आनंद वाटतो गावात मुख्याध्यापक म्हणून काम करताना. दुसरा प्रश्न चांदणी बोरसे विचारतो. तुमचा आर्वी शाळेतील कामाचा अनुभव आणि चौगाव शाळेतील कामाचा अनुभव याविषयी तुम्ही काय सांगा. छान छान छान. फार चांदणीने खूप सुंदर असा प्रश्न विचारलेला. गेल्या प्रदीर्घ अशा माझ्या 38-39 वर्षाचा ज्या कार्यकाळ आहे, ह्या कार्यकाळामध्ये मी सुरुवातीला आर्वीला ज्या ठिकाणी काम केलं त्या आर्वीची ती विद्यार्थी आणि त्यांचा जो अभ्यास करण्याची पद्धत, कारण आम्ही मुक्कामीच त्या ठिकाणी सर्व रूम करून राहायचो आणि विद्यार्थी म्हणजे शिकवण्याचा अनुभव तर अगदी छानच होता. सुरुवातीला ज्यावेळेस लागलो ना मी, त्यावेळेस माझ्याकडे फक्त इयत्ता 6वी चा वर्ग होता. 6वी च्या वर्गाला 1.5 शिक्षक असायचा. एका याला मी होतो आणि अर्धे शिक्षक म्हणून RZ वाघ म्हणून जे शिक्षक होते ना ते पार्ट टाइम. तर त्या विद्यार्थ्यांना शिकवताना खूप आनंद होतो आणि विशेषतः म्हणजे विद्यार्थिनी सुद्धा अगदी म्हणजे वर्गमंत्री म्हणून
आणि त्या वर्गावर कंट्रोल ठेवण्यासाठी विद्यार्थिनी सुद्धा ऐक्य सक्षम त्यावेळेस त्या विद्यार्थी शिक्षकांना आनंद केव्हा होतो की ज्या वेळेस आपला विद्यार्थी शिकून काहीतरी चांगलं कोणत्यातरी याच्यावर काम करत असेल, मी असं म्हणत नाही नोकरी, परंतु चांगलं काम करत असेल, तो शेतकरी म्हणून असेल किंवा काय असेल, तर त्यावेळेस त्या खरा आनंद त्या ठिकाणी होत असतो. तदनंतर चौगावचा अनुभव तो म्हणजे फारच, कारण आपली शाळा गावात होती, आधी गावात होती. साधारणतः 95-96 नंतर आपली शाळा इकडे आपण नवीन ज्यावेळेस बांधली त्यावेळेस इथे भर करण्यासाठी सुद्धा विद्यार्थी आणले जायचे. गावात ते वेगवेगळ्या ठिकाणी वर्ग भरले जायचे. आता म्हणजे मला आठवणीतले त्यावेळेचे जे विद्यार्थी आहेत, कारण मी सुरुवातीपासून गेम वगैरे हे जे कवायत वगैरे घेणं हे काम म्हणजे ज्यावेळेस मी लागलो 1986ला त्या वेळपासून तर शेवटपर्यंत, तर काही विद्यार्थी एवढे आनंद त्या ठिकाणी घ्यायचे. मैदान वगैरे नव्हतं तिथे, तर कुठे असायचं, वड होता, मोठा वड होता. आता माझ्या माहितीनुसार मर्याईचं जे मंदिर आहे ना, त्या मर्याईच्या मंदिराच्या पाठीमागे मोठा वड होता आणि त्या वडाच्या खाली मुलं सर्व खेळायचे. मुलं इतक्या आनंदाने त्या ठिकाणी आपला पीटीचा तास असेल किंवा कोणता काही स्काउटचा तास असेल ते त्या ठिकाणी शिक्षण घेत असायचे. इथे ज्या वेळेस आलो आम्ही त्यावेळेस स्वर्गीय सीताराम भाऊसाहेब हे त्यावेळेस होते. त्यांनी सुद्धा मला या ठिकाणी खूप प्रेरणा दिली या कामामध्ये. म्हणजे शिक्षकाचं काम करत असताना मला शिस्त फार आवडायची आणि विद्यार्थी जर समजा त्या ठिकाणी चुकला, आणि आजही तुम्हाला सांगतो की जे विद्यार्थी पूर्वीचे आजही विद्यार्थी माझ्यासमोर आले तर आदरयुक्त त्यांना भीती असते. उदाहरणार्थ आरवीचा एक विद्यार्थी सांगतो तुम्हाला, प्राध्यापक आहेत नाशिकला, बबुता गेंदा मासुळे पाटील गोताण्याचा आहे. तो आरवीला शिकायचा, त्याच्या मेवण्याकडे शिकायचा. त्यावेळेस मी त्याला 86ची गोष्ट आहे, त्यावेळेस शिकायचो. नंतर पुढे तो इकडे शेंगे परिवाराला तिथे पण काही दिवस त्याने शिक्षण घेतलं. तर त्याला इतकी भीती होती माझ्याबद्दल, तर तो मी समोर दिसल्यावर अशी जीप काढतो. आजही जर गेलो तर त्याची ॲक्टिंग सहज ती येऊन जाते. म्हणजे एवढं त्या विद्यार्थ्याला आदरयुक्त भीती आजही, आणि चांगल्या पदावरती आजही तो जर असला तर त्याच्या मुलांना स्वतः आनंदाने सांगत असतो की आमचे सर आहेत बरं का, आमचे सर फार एकच गोष्ट कोणी दुसरं सांग फार मारता. तो माझ्या मुन्नाला विचारा, संदीप भाऊसाहेबांना विचारा, संदीप भाऊसाहेब तेच सांगतात आपले की काय सर वाजतात मारावं, पण हे जे मारणं आहे हे का होतं, शिस्तीसाठी. तुम्ही घडावं, तुम्ही चांगलं शिस्त. आज आपली छडी गेली, पूर्वी म्हटलं जाते छडी बसी छम छम विद्या एक हम. आज छडी गेल्यामुळे आपण पाहतो काय अवस्था होत असते. ह्या गोष्टी खूप अनुभव, चांगले बरे वाईट अनुभव या शिक्षणा देत असताना आलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्रांजळ कुळदे प्रश्न विचारेल. तुमच्या संपूर्ण सेवा कार्यकाळात शिक्षक असल्याचा अभिमान वाटतो असा शिक्षक व विद्यार्थिनींचे यांचे नाते अधिक मजबूत बनवणारा एखादा प्रसंग आठवतोय का? वा छान प्रांजलने छान असा प्रश्न विचारला. आणि खरं माणसाच्या म्हणजे आमच्या शिक्षकांच्या याच्यामध्ये काय म्हटलं जातं, शाळेला मंदिर म्हटलं जातं आणि जे विद्यार्थी आहेत त्याला दैवत म्हटलं जातं. ते जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक विकास असेल, त्याचा सामाजिक विकास असेल किंवा अजून कोणत्या पद्धतीने त्याने जो आपला विकास केलेला असेल तो जर पाहिला तर शिक्षकांना खूप आनंद त्या ठिकाणी होत असतो. मला सुरुवातीचा आठवतो, मला खूप आनंद झाला. का आनंद झाला
तर साधारणतः 1990च्या पूर्वीची 90 नंतरची गोष्ट, 92-93 असेल असं. तर मी इयत्ता 7वीला स्कॉलरशिपचं शिकवायचो. स्कॉलरशिप मराठी विषय त्या ठिकाणी शिकवायचे, त्याला मराठी बुद्धिमत्ता. मग ते जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपैकी मधुकर भाऊराव वाघ म्हणून जो विद्यार्थी आहे, तो इयत्ता 7वीला विद्यार्थी, नकुंब्याची राहणार आहे, ते आलेले होते मामांकडे. आजही त्यांचं कुटुंब आहे. तर त्या विद्यार्थ्यांना, आणि मला सवय होती, असे जे विद्यार्थी असतील चांगले विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना अरे बस रे, तू हुशार आहे, परीक्षेला बस, काय असेल ना फी लागल्यास तो मी देईल. पण तशी काही नाही. त्याला त्याच्या वडिलांना सांगितलं, मामांना सांगितलं. मग बळजोबरी त्याने बसला होतो, तो बळजोबरी त्याला प्रवेश दिला आणि त्याने तो प्रविष्ट झाला त्या परीक्षेला, स्कॉलरशिप परीक्षेला. आपलं शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी, त्यावेळेस 4थी आणि 7वीला परीक्षा द्यावी लागायची. मग ज्यावेळेस त्याला शिकवलं, सर्व झालं आणि पाहू काय म्हणजे ज्यावेळेस रिझल्ट आला, म्हणजे मी तर अगदी शॉकच झालो. तो जिल्ह्यात दुसरा आला. इतका दुसरा. आणि मला तर एकदमच आनंद झाला मग, की अरे बा, माझा विद्यार्थी, आपल्या शाळेचा विद्यार्थी, चौगावचा विद्यार्थी धुळे जिल्ह्यात त्यावेळेस दुसरा आला, त्याला स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळायची. म्हणजे हा आनंदाचा क्षण त्या ठिकाणी आपल्याला. आणि अजून दुसरा म्हणजे महेंद्र मोरे. तर तो आधी त्यांचं काहीतरी गेट टुगेदर झालं, त्यांनी तिकडे बाहेर केलं. एक दिवशी भेटला तो तिथे, त्याच दिवशी भेटला, ज्या दिवशी गेट टुगेदर त्याच दिवशी कुसुंब्याला मला भेटला. आणि भेटल्यानंतर पाय पडायला लागलं. मग काय आहे तुम्ही असं, मुलं एकाच बॅचची दिसत आहेत म्हटलं, तुम्ही 2-3 जण सोबत. नाही म्हणे सर, सॉरी म्हणे, आम्ही आज हे केलं गेट टुगेदर. पण म्हटलं गेट टुगेदर कुठे करतात, शाळेत करतात, तुम्ही नाही म्हणे सर, चुकलं म्हणे आमचं. मग त्याच्या डोक्यात त्याला लगेच हे प्रकाश पडला. मग का मागे ज्यावेळेस इथे तो आला सुट्टीमध्ये, दिवाळीची सुट्टी, मला फोन केला, सर तुम्ही उद्या आहेत का? म्हटलं आहे. मला काय नाही. मग तो या ठिकाणी भेटायला आला. मला भेटल्यानंतर सर म्हणे, मला एक गिफ्ट द्यायची. अरे म्हटलं, तू मोठ्या पदावर आज गेला, तो BSc होऊन त्या ठिकाणी कंपनीत मुंबईला काम करतो, हेच खूप मोठं गिफ्ट आहे म्हणतं माझ्यासाठी. शिक्षकांसाठी दुसरं काय गिफ्ट असतं? नाही म्हणे सर. मग त्याने मला पॉवर बँक असते ना मोबाईलला चार्ज, ती जवळजवळ माझ्या माहितीनुसार 2000 रुपयाची किंमत, ती पॉवर बँक त्या ठिकाणी मला सन्मानाने या ठिकाणी दिली. आणि त्याने तो प्रसंग सांगितला. सर म्हणे, मग आयुष्यात तुम्ही मला विसरणार नाही. म्हटलं काय झालं असं? नाही म्हणे, मी इयत्ता 10वी नापास झालो. आणि नापास झाल्यानंतर मी कामाला लागून गेलो. मग त्यावेळेस ऑक्टोबरची परीक्षा आली म्हणे, त्यावेळेस फॉर्म भरायची वेळ आली. तर त्यावेळेस मी काही फॉर्म भरला नाही. मग तुम्ही काय केलं म्हणे, माझ्या वडिलांना भेटले आणि माझ्या वडिलांना भेटून माझ्याबद्दल सांगितलं, मलाही समजून सांगितलं. आणि मग माझा कुठेतरी फॉर्म भरला आणि तो फॉर्म भरल्यामुळे मी त्या ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये पास झालो आणि म्हणूनच माझं पुढे शिक्षण झालं. म्हणजे हे असे विद्यार्थी आजही असे भरपूर आहेत. आता एक उदाहरण म्हणून त्याला मी तुम्हाला तुमच्यासमोर या ठिकाणी सांगितलं. असे चौगाव, आर्वी या ठिकाणचे गोड अनुभव. तर आर्वीचे तर चुडामनगर जे आदिवासी मुलं आहेत, त्या आदिवासी मुलांना सुद्धा शिकवत असताना खूप आनंद त्या ठिकाणी झाला. त्यांच्या समारंभामध्ये सहभाग होताना, जसं एकलव्य जयंती असेल, त्या कार्यक्रमामध्ये संत रविदास यांच्या जयंती असेल, त्या सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या पालकांसोबत गेल्यानंतर त्यांनाही खूप आनंद त्या ठिकाणी व्हायचा. धन्यवाद. धन्यवाद सर. सर, कायम स्मरणात राहील असा एखादा विद्यार्थी तुम्हाला आठवतोय का? आता सांगितलं नाही. हां, तरी आहे, अजून आहेत, भरपूर आहेत. कायम स्मरणात राहील, कायम स्मरणात राहील आहे. इयत्ता 7वीला तिचं नाव आता मला आठवत नाही. आठवलं. क्लिक केल्यानंतर थोडंसं आठवलं. आरस्तोल हिरामन बागले.
ही विद्यार्थिनी आता 7वीला ज्यावेळेस 8वीला होती एकदम ढेसी हिरामानांची कन्या. तर ती त्या ठिकाणी वर्ग नियंत्रण अभ्यास म्हणजे मुलांना नाही पण त्या मुलीला जबरदस्त घाबरायची आणि अभ्यासातही ती हुशार होती. म्हणजे त्या ठिकाणी ती विद्यार्थी माझ्या स्मरणात आहे. प्रकाश रामदास पाटील, त्याला पंकज आपण म्हणतो, वागले. आज तो महसूल डिपार्टमेंट नंदुरबारला त्या ठिकाणी नोकरीला आहे. तर तो सुद्धा आता कसं आता जसं तुम्ही नेतृत्व करतायत ना तसं तो ज्या वेळेस तो शालेय त्याला बळजबरी उभं आहे बोलत जाय रे. आणि आज तो उत्कृष्ट असं सूत्रसंचालन सर्व जे करतो त्यावेळेस त्याला लक्षात राहतं की नाही सर तुम्ही मला हे सांगितलेलं होतं. म्हणजे अशी काही विद्यार्थी आहेत. दुसरा एक विद्यार्थी घनश्याम या ठिकाणी गवळे, घनश्याम पितांबर गवळे, हाही विद्यार्थी खूप म्हणजे कसा मी ज्यावेळेस नाशिकला गेलो ना मला माहीत नव्हतं हा इथे नोकरीला आहे. पण त्या DYD ऑफिसला ज्यावेळेस मी गेल्यानंतर म्हणजे आता कोणाकडे जायचं आपल्याला विचारावं लागतं. मग थोडंसं थांबलो तितक्यात तो आला आणि डायरेक्ट पायावर वाकला म्हणजे सर नमस्कार म्हणून. मी पाहिलं अरे म्हटलं घनश्याम काय काम आहे तुझं इथे? अहो सर म्हणे मी पण इथेच आहे ना म्हणे. म्हणजे इतका आनंद झाला त्यालाही मलाही त्या ठिकाणी आनंद झाला. असे स्मरत राहणारे अनेक असे विद्यार्थी खूप खूप स्मरणात राहतील. म्हणजे चांगल्या याच्यासाठी सुद्धा वाईट याच्यासाठी सुद्धा आपल्याला अजून स्मरणात राहणारा माझा धनंजय सुधाकर मासोळे हा सुद्धा चांगला स्मरणात राहणारा माझा विद्यार्थी. अज्ञातर कोणाला नाही पण मला घाबरायचं तो त्यावेळेस परिस्थिती अशी होती पण ऐकायचं ना. म्हणजे असे जे विद्यार्थी आहेत जुने जे विद्यार्थी आपण जर पाहिले तर विष्णू खा पाटील असेल. त्याच्यानंतर अजून विद्यार्थी जर आठवायचं म्हटलं तर संजय छगन पवार स्वर्गीय झाला बिचारा, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तो संजय सुद्धा खूप त्या ठिकाणी शिकला, चांगल्या पदावर गेला होता परंतु दुर्दैवाने तो राहू शकला नाही. ठीक आहे. धन्यवाद सर. आता देवयानी मासळे प्रश्न विचारतात. सर काळ बदलतोय, शिक्षक आणि वागण्याची पद्धत याविषयी आम्हा मुलांना काय मार्गदर्शन करा? व्हेरी गुड. काळ बदलतोय, काळाबद्दल आपण बदललं पाहिजे आहे की नाही? कारण काय म्हटलेलं आहे, थांबला तो संपला. थांबायचं नसतं, काळानुरूप आपल्याला बदलायचं असते. कारण पूर्वीच्या काळचा विद्यार्थी आणि आजच्या काळाचा विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या जर पाहिलं तर सारखेच आहेत, दोघं सारखेच आहेत ना. परंतु जसं जसं विज्ञान युग आलं त्या विज्ञान युगानंतर आता संगणकाचं युग, आता मोबाईलचं युग आपल्याला समोर येऊन ठोकलेलं आहे. आणि या ह्या बदलत्या जी काही साधनं आहेत त्या साधनामुळे आपल्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे काही वाईट गोष्टी असतात त्या वाईट गोष्टींपासून तुम्ही दूर राहा. कारण पूर्वी हा मोबाईल नव्हता तरी जीवन जगत होतो आपण. संगणक नव्हतं, TV नव्हता तरी सुद्धा. कारण जर आपण पाहिलं ज्यावेळेस TV आला, आपल्या सुरुवातीला जो TV आला त्या TVचे शैक्षणिक कार्यक्रम त्या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी पाहायचे. आणि त्याच्यासाठी आपल्या शाळेमध्ये गावात पहिल्यांदा TV आला होता. त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट TV चौगवला. ते रामायण महाभारत ज्या सिरीज होत्या त्या सिरीज त्या ठिकाणी आपण पाहायचो, मोठ्या आनंदाने पाहायचो. तर मुलं पूर्वीची शिस्तप्रिय होती, आत्ताची आहेत. परंतु फक्त एकच या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये की आपले जे गुरुजन असतील, आपले जे आईवडील असतील त्या आईवडिलांना आपण सन्मानानेच वागवलं पाहिजे. आणि त्यासोबतच वाईट कोणतं आहे चांगलं कोणतं आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे.
ही गोष्ट आपण जी करतोय, तुम्ही जी करतात की ही गोष्ट वाईट हे आपल्याला कळतं, परंतु तरी सुद्धा आपण ती करत असतो. एखादं खोटं बोलणं ही गोष्ट आपण करतो. आपल्याला माहिती आहे खोटं बोलल्यानंतर काय होणार आहे. बुडबुड गागरी गोष्ट ऐकलेली आहे तुम्ही, बरोबर की नाही. खोटं बोललं तर काय होतं. मग म्हणून आपल्या आई वडिलांचा, गुरुजनांचा सन्मान करा. आपल्या गावाचा लौकिक वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आता ज्या अनपेक्षित अशा घटना घडत आहेत, उदाहरणार्थ आपल्या डोंगराळ्या जवळची घटना घडली, हे घडण्याचं कारण काय आहे. नुसते एका याचं नाही आहे. हा जो मोबाईल, या मोबाईलच्या याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी ह्या स्तरावर पोहोचत असतात. म्हणून आपण सर्व विद्यार्थिनींनी सुद्धा त्या ठिकाणी वेळीच आपल्याला जे काही दिसलं असेल, वाटलं असेल, ते आपल्या शिक्षकांना, आपल्या वडिलांना, आपल्या भावाला, आपल्या शेजाऱ्याला, कोणाला तरी ते शेअर करणं, सांगणं, असं जर आपण त्याला तिथेच थांबवलं नाही तर ते वाढत जात असतं. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा विद्यार्थिनीने सुद्धा आपण एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला सुद्धा बहीण आहे, आपल्याला सुद्धा माता आहे, हे स्मरणात ठेवायचं. कारण आपण इथे जे विद्यार्थी असतो, आम्ही बंधू भगिनी असं म्हणतो सर्वजण, म्हणजे बहीण भाऊच आहेत. आपण इथे सर्वजण काय आहेत, बहीण भाऊ आहेत. म्हणून त्या बहीण भाऊच्या नात्यानेच आपण त्या ठिकाणी वागा, एवढेच या ठिकाणी आपल्याला सांगितलं. सर धन्यवाद. यानंतर किरण प्रश्न विचार. सर, शिक्षक म्हणून किंवा मुख्याध्यापक म्हणून वाईट वाटावे असा एखादा प्रसंग सांगता येईल का? किरणने फार या ठिकाणी सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे. आणि खरोखर माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या येत असतात. तर जर एखादा विद्यार्थी जर मी सांगतोय त्या पद्धतीने वागला नाही आणि त्याचे परिणाम वाईट झाले, तर त्यावेळेस मला वाईट वाटायचं की नाही रे, मी तुला तर आधी सांगितलं होतं बाबा, हे असं करायला नको पाहिजे होतं, हे तू असं करायला नको पाहिजे होतं, हे असं त्या समोरच्या शिक्षकाला असं बोललं नाही पाहिजे होतं, तू जे माझं अपेक्षित तुझ्याकडनं वर्तन होतं, पण तू ते तसा वागला नाहीस. म्हणजे विद्यार्थ्याने ज्या वेळेस आपल्या गुरुजनांचा सन्मान राखला नाही, त्यावेळेस त्याला नक्कीच वाईट वाटत असतं. धन्यवाद सर. खुशी चव्हाण पुढचा प्रश्न विचार. अध्यापक म्हणून अत्यंत आनंदाचा अनुभव असलेला असा एखादा प्रसंग सांगणार का सर? व्हेरी गुड. का नाही सांगणार, कारण आनंद तुमच्या सोबतच मी आनंद घेतलेला आहे, खूप मनसोक्त आनंद घेतलेला आहे. जीवनामध्ये बऱ्याच वेळा आनंद घेतो मी. कुठे? कारण मी समर्पित माझ्या नोकरीला करून दिलेलं होतं. आरवीलाही असताना ज्यावेळेस मुख्याध्यापक असेल किंवा शिक्षक असेल, त्या शिक्षक या पदाला शोभेल अशा पद्धतीचे आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, शालेय शिक्षणाबद्दल उपक्रम जे आहेत त्या उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणं. आता त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पहिली आषाढी एकादशीची दिंडी काढली, तिथे सुद्धा 2023ला सर होते. गावातील जे भजनी मंडळ आहे, ते वारकरी जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत, ते एवढा आनंद झाला त्यांना की अरे बापरे, आजपर्यंत असे हे उपक्रम कोणी राबवला नाही. मुलांमध्ये सुद्धा आनंद. तुम्ही जर आपण त्या इंग्रजी मीडियम माध्यमाच्या शाळा जर पाहिल्या आपण, तर हे अशाच पद्धतीचे उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतात. आणि तिथे तर त्या पालकांना एवढ्या पद्धतीने तयारी करून द्यावी लागते की विचारू नका. सर्व याच्यात ते तर ग्रामीण भागामध्ये माझ्या त्या चिमुकल्या विठ्ठल रुखुमाईला ज्या वेळेस गावातील लोक नतमस्तक व्हायचे, त्यावेळेस मला आनंद व्हायचा की अरे, आणि त्या आनंदात आम्ही नाचायचो म्हणजे कशा भजनाच्या याच्यावर नाचायचो. तो खूप आनंदाचा त्या ठिकाणी सण. मला खूप या ठिकाणी दुःख होतं की स्वर्गीय नंदलाल आबा यांची आठवण त्यावेळेस, ते ज्यावेळेस त्यांच्या दाराशी ही
ची दिंडी गेली ते हरिभक्त परायण होते. आज जाऊन त्यांना 9 दिवस झालेले. तर त्या ठिकाणी त्यांनी त्या चिमुकल्या विठ्ठल रुक्माईला शाल आणली होती. ती शाल दिली, नारळ दिलं, त्यांचा पाया पडले. मला एकदम म्हणजे एक्साइट झालं की अरे बाप, एवढा मोठा जवळजवळ 70 वर्ष वय असलेला एक देव माणूस नेमणार देव माणूस, हा देव माणूस म्हणजे यांच्यामध्ये देव पाहतोय, हा खरा आनंद त्या ठिकाणी मला झाला. नंतर इथे तर आल्यानंतर विचारून पुन्हा आपण इथे सुद्धा दिंडी या ठिकाणी काढली. आणि त्यासोबतच आनंद असा की माझे विद्यार्थी ज्या वेळेस क्रीडा याच्यामध्ये राज्यस्तरावर गेले असतील, आर्वीचे काही विद्यार्थी राज्यस्तरावर गेले असतील, त्यावेळी सुद्धा आनंद झाला. इथले विज्ञान प्रदर्शनामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये 2रा नंबर आला तरी सुद्धा अशा आनंदाचे क्षण खूप आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मोहिनी प्रश्न विचार. साठी आम्हाला काय सांगा? असाध्य साध्य करती सायस तुका म्हणे अभ्यास केल्याने जे असाध्य असतं ते सुद्धा साध्य होतं. म्हणजे अभ्यासाची व्याख्या आपण काय केलेली हे मला माहिती नाही. अभ्यास कशाला म्हणायचा? अभ्यास कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा? बरेचसे जण मोठे लोक अरे मला माहिती आहे याचा अभ्यास मी करून बसलेलो आहे, तो अभ्यास वेगळा. तुमच्या विद्यार्थी जीवनामध्ये असलेला अभ्यास काय असतो की शैक्षणिक जे तुम्ही वर्ष शिकतात, समजा 5वीला शिकतायत, 5वीला दिलेला पाठ्यक्रम, त्या पाठ्यक्रमातील जे काही पाठ असतील त्या पाठाचं वाचन करणं, त्याचे लिखाण करणं, गृहपाठ, हा अभ्यास वेगळा. अलग लक्षात. यासोबतच आपण नवीन गोष्टी शिकणं, समजून घेणं. आज जसं तुम्ही मुलाखत घेतायत, पहिल्यांदा घेतायत, हा सुद्धा अभ्यास आहे. तुमच्या जीवनामध्ये पहिला प्रसंग असा येईल की आपण TV वरती खूप पाहतो की अमुक व्यक्तीची मुलाखत आपण पाहतो, बरोबर की नाही? एखाद्या हिरोची पाहतो, नेत्यांची पाहत असतो, पोलीस दलातले प्रमुख यांची मुलाखत पाहत असतो. मग हा सुद्धा अभ्यास आहे. असे वेगवेगळ्या, मी एकच सांगेल तुम्हाला सगळ्यांना, प्रत्येक गोष्ट आपण अभ्यासाने साध्य करू शकतो, म्हणून त्या शिकल्याच पाहिजे. नसेल आपल्याला कळलं तर आपण काय करायचे? विचारायला लाजू नका की ही गोष्ट काय, जाणून घ्या. जाणून घेणं फार महत्वाचं आहे. अभ्यासात जे समजलं नाहीये, आता गणित सोडवायची आहेत, गणित सोडवत असताना आपल्याला जर समजा एखादा गुणाकार करायचा असेल, एखादे काही संख्येचे बेरजा करायचा असेल, तर त्याच्या ज्या क्लुप्त्या आहेत त्या क्लुप्त्या आपण आपल्या शिक्षकांकडून समजून घेणं फार महत्वाचं आहे. जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आपल्याला काही अभ्यास करताना कसं करायचे, ह्या गोष्टी आपण काय करायचे, ज्या क्लुप्त्या असतील ते आपण शिक्षकांकडून समजून घ्यायचे. जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जाफे माई एमे जुजू असो अनोडी. आता मी जे बोललो जाफे माई एमे जुजू असो अनोडी, आता हे बाकीच्यांना म्हणतो काय बोलतायत, काय नाही. मी आता या 10वीच्या मुलांना सांगितलेलं आहे म्हणून त्यांना माहिती आहे. काय केलेलं आहे, 12 जे महिने आहेत आपले इंग्रजी, त्या 12 महिन्यांचा अध्यक्ष त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी 12 महिने आपल्याला लक्षात ठेवायचे ना, तर त्या ठिकाणी जाफे माई एमे जुजू असो अनोडी, तानापिही निपाजा, म्हणजे असं आलं. तानापिही निपाजा काय, तर 7वीला सांगितलं होतं मी. तानापिही निपाजा म्हणजे काय, सप्तरंग जे आहेत, म्हणजे हे सप्तरंग आपल्याला लक्षात. अभ्यास करताना अशा ह्या क्लुप्त्या नाही तर आपल्याला लक्षात नाही. आपला मेंदू असा आहे की कितीही दिवसाच्या, तुम्हाला माहिती का, माझ्या पहिलीच्या आठवणी मी सांगू शकतो का, कारण तो मेंदू बरोबर साठवतो. आणि 2 आहेत या ठिकाणी, 2 मेंदू आहेत, 2 मेंदू आहेत म्हणून आपण जगतो आहोत. कारण स्मृती आहे आणि विस्मृती पण आहे. काय आहे, स्मृती पण आहे. म्हणजे अभ्यास करत असताना काय करायचे, त्या स्मृतीला जागृत ठेवायचे, आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यासाठी विस्मृती जागृत ठेवायची, म्हणजे त्याला आपल्या जीवनातून डिलीट करायचे. आपण विसरत जातो.
आपल्याकडे दुःखाचा प्रसंग आला, आपण जर दुःखाचा प्रसंग आला तर आपण काय करतो, इतकं हे होऊन जातो की आता काहीच नाही, मी आता विसरून जा, मला आता हेच नाही. परंतु जवळची व्यक्ती गेली आपली, मग काही दिवस खूप शोक होतो, आपण घरातून बाहेर निघत नाही, काही खात नाही. परंतु हळू 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 बरोबर तो मेंदू काय करतो, ते डिलीट करत जातो. 10वं झालं की काही वेगळाच बदल, 1 महिना झाला, पित्रे झाले, वर्ष झालं, विसरला, डायरेक्ट मूळ जीवनावर तो सुरुवात करत असतो. म्हणजे अभ्यास करत असताना चांगल्या गोष्टी आपण स्वीकारा, वाईट गोष्टी आपल्या जीवनातून डिलीट करा. धन्यवाद सर. आता पुढचा प्रश्न कोमल विचार. सर, तुम्ही आता सेवानिर्मितीच्या उंबऱ्यावर आहात. नोकरीच्या पहिल्या ते अखल्याच्या दिवस या प्रवास विषयी काय सांगाल? खूप छान असा प्रश्न आहे. सुरुवात 13 जून 1986 आणि शेवट 30/11/2025, म्हणजे अवघे 8 दिवस शिल्लक असताना तुम्ही माझी ही मुलाखत घेतली. आज मोठा अनुभव त्या ठिकाणी मला वाटतो खरोखर. कारण ज्यावेळेस मी नोकरी लागलो त्यावेळेस आनंद झाला. आज मात्र अगदी अंतकरा म्हणून सांगतो, ज्या वेळेस मी 30/11 जाईल त्यावेळेस नक्कीच मला दुःख होणार. कारण मी ज्यांच्यामध्ये खेळत होतो, मी ज्यांच्यामध्ये अभ्यासाबद्दल मी ज्यांच्यामध्ये सक्रिय होतो, माझे मग तो स्टॉप असेल, माझं ते सहकारी असतील, माझं ते मॅनेजमेंट असेल, तर या सर्वांना मी, कारण इतका एकरूप होऊन गेलेलो आहे, मी इतका एकरूप झालेलो आहे, आणि त्याच्यापासून असं दूर जाताना मला नक्कीच त्या ठिकाणी दुःख होणार आहे. धन्यवाद सर. आता पुढचा प्रश्न तन्वी विचार. सर, तुम्हाला तुमच्या कुटुंबाविषयी माहिती सांगा ना सर. कुटुंबाविषयी मी आधी सांगितलंच तुम्हाला. तर आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी, आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही 5 भाऊ 5 बहिणी, असं मोठं असं कुटुंब. या कुटुंबामध्ये असताना आता जे पूर्वीच्या कुटुंबाची माहिती आपल्याला सांगितलेलीच आहे. नंतर आता मला 3 मुली आणि 1 मुलगा. आनंद म्हणजे कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा जय श्री. म्हणजे आनंद असा वाटतो की ज्यावेळेस मला मुलगी झाली खूप 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 आनंद झाला. कारण जर मुली मला खूप आवडतात, मुलगा बी आवडतो असं नका समजू, पण मुली खूप जास्त आवडतात. कारण त्या आईनंतर जर कोणी आपली काळजी घेत असेल तर ती आपली मुलगी काळजी घेत असते. जयश्री असेल, अश्विनी असेल, तृप्ती असेल. सर, मी माझ्या मुलांची आणि यांची नावं मी स्वतःच ठेवलेली, म्हणजे असं ब्राह्मण वगैरे असं काही विचारून. मुलींची आहेत त्या मुलींची नावं मी जय श्री जय श्री श्री गणेशा. सुरुवात झाला, सुरुवातीची मोठी कन्या म्हणून जय श्री नाव त्या ठिकाणी मी माझ्या याच्याने ठेवलं. आणि ती त्या ठिकाणी उत्कृष्ट अशी कला शिक्षिका GD आर्ट त्या ठिकाणी झालेली आहे. तिने कनोसा कान्वेंटमध्ये काही दिवस काम केलं. आता लग्नानंतर तिला लोणेरला दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी पुण्याला आज ती वास्तव्याला आहे. आजही ती शांत बसत नाही. तुम्हाला असलेले जी काही महिलांसाठी असलेली जी दागिने आहेत, ती दागिने ती स्वतः तयार करत असते. सो हँडमेड जे दागिने असतात ना, ते दागिने ती तयार करत असते आणि ऑनलाईन त्या ठिकाणी तिला बुकिंग येते. चांगल्या पद्धतीचे तिचे मिस्टरसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या याच्यावर कामाला आहेत, ते पण आर्टच झालेले आहेत. तर दुसरी मुलगी अश्विनीसुद्धा 10वी नंतर ITI झाली. ITI सिव्हिल ड्रॉसमन म्हणून त्या ठिकाणी झाली. तिने चांगल्या पद्धतीने ड्रॉसमनचं काम त्या ठिकाणी केलं. तिला
आताचं मुख्यमंत्री आणि त्यावेळेस पंतप्रधान ग्राम सडक योजना या ठिकाणी तिला नोकरी मिळाली होती. तिथे ती काम करत होती, चांगल्या पद्धतीने काम केलं. त्याच्यानंतर विवाह झाल्यानंतर ती गेली नगरहून आज पुण्यालाच आहे. ती निंबरची कन्या सिव्हिल इंजिनियर आहे तृप्ती. तर ती जे आपलं शिक्षण घेतलं आणि ती इंजिनियर होऊन आज कॅप जेमिनी कंपनीमध्ये नोकरी करते. त्याच्यानंतर मुलगा हा नायर हा सुद्धा इंजिनियर आहे. तोही चांगल्या अशा कंपनी. आणि विशेष आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला की त्या सर्व आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. इथल्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकल्या आणि इथल्याच आपल्या माध्यमिक शाळेमध्ये 5वी 6वी पर्यंत इथेच होत्या. नंतर मग धुळ्याला कमलाबाई शाळेत, विंदाईदेवी शाळेत अशा पद्धतीने त्यांचं शिक्षण झालं. मुलगा चांगल्या पद्धतीने नोकरीला आपला व्यवसाय पुण्याला त्या ठिकाणी करत असतो. सुनबाई भेटली, ती BTech आहे. चांगलं माझी पत्नी रेखाबाई ही इथे मला नेहमीच सहकार्य आहे. आणि असं माझं जे कुटुंब, त्या कुटुंबाबद्दल मी आपल्याला सांगितलं. धन्यवाद सर. पाचवीची दर्शना एक प्रश्न विचारेल. शेवटचा प्रश्न आहे. सर, तुमच्या भविष्यातील काय नियोजन आहे? व्हेरी गुड, छान. भविष्याचं नियोजन करणं गरजेचं आहे, कारण आजचा दिवस जाणार आहे आणि माणसाने भविष्य हे पाहिलंच पाहिजे. अलग लक्षात, भविष्यात मी आपले जे माझं कुटुंब असेल, ज्या कुटुंबाला मी वेळ दिलेला नाही आजपर्यंत 38 वर्ष, खऱ्या अर्थाने माझ्या पत्नीने ते मुलांना काय असेल सांभाळलं, पण मी स्वतः त्यांच्यामध्ये राहून आपल्या गावाचा, आपल्या गावातील विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने विकास करता येईल या पद्धतीचं माझं मार्गक्रमण राहील. धन्यवाद सर. खूप छान प्रश्नांची उत्तरे दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि अशा प्रकारे आपण मुख्याध्यापक श्री कैलास सरांशी संवाद साधला आहे. त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत त्यांना भावी वाटचालीस आपल्या विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. छान छान, खूप मनापासून आभार सर्व माझे सहकारी. आणि आता 8 दिवस आहेत आपले, आहे भरपूर येतं. 8 दिवस म्हणजे खूप आहे तुमच्या सानिध्यात आहे, नंतर बी असणारच आहे. तर मला जर या ठिकाणी माझी मुलाखत घेतली, माझ्या चिमुकल्या मुलींनी, त्यांना काहीतरी शिकायला मिळालं, तुम्हाला ऐकायला मिळाले, मलाही काहीतरी आनंद झाला. त्यामुळे सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. सर, तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला हा कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि प्रेक्षक सर यांनी आम्हाला पण हा कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्यांचे आभार. इतर शिक्षकांनी आम्हाला या कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले, त्यांचे आभार मानते. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला हा उपक्रम आनंदाने आणि उत्साहाने पार पाडून दिला, तुमच्याही मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि त्या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. परंतु आज मला आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना आणि तुम्हाला देखील मनस्वी आनंद होतो. खरं म्हणजे माझ्या सर्व्हिस काळातील मला खूप आवडणारा असा कार्यक्रम म्हणजे आजचा कार्यक्रम. त्यासाठी मी ज्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी येऊन खरोखरच योग्य माणूस, माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील अतिशय अनुभवातला हुशार आणि कर्तव्यदक्ष माणूस कैलास सर, योग्य माणसाची मुलाखत घेतली. आणि मुलाखत घेताना तुम्ही जे काही प्रश्नावली या ठिकाणी विचारली, म्हणून मी तुमचे खूप खूप कौतुक करतो. आणि तुम्हाला ज्या शिक्षकांनी, जे बी शिंदे सर असतील, यांनी मार्गदर्शन केले, त्यांचे देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्र,
खरं म्हणजे या ठिकाणी थोडासा तापमानाचा पारा हा चढत होता म्हणून आपलं थोडंसं ऊन लागत होतं, परंतु ते आपण बऱ्याच वेळा टीव्हीवर मुलाखत पाहत असतो, ऐकत असतो. मला तरी असं वाटत होतं की हा कार्यक्रम चालत राहावा, कारण एवढ्या लहानशा चिमुकली अतिशय सुंदर असे प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नांना तेवढंच चातुर्यपणाने, अतिशय ज्याला म्हणतात आपण शब्दसाठा ज्यांच्याकडे असतो तो व्यक्ती एवढा अतिशय समर्पकपणे उत्तर देत असतो. आणि या ठिकाणी आपले विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय कैलास सरांनी या लहानशा चिमुकल्यांच्या प्रत्येक प्रश्नाला अतिशय त्याला म्हणतो आपण आनंदात आणि साम्य पद्धतीने उत्तर दिली. ज्यावेळी मुली ते प्रश्न विचारायचे खूप आनंद वाटायचा, परंतु मला एकच प्रश्न विचारता माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले, माझ्या देखील डोळ्यामध्ये अश्रू आले की सर तुमच्या या सर्व्हिसमधला पहिला दिवस आणि आता शेवटचा दिवस याच्याविषयी तुम्ही काय सांगाल. आणि त्यावेळी माझ्या डोळ्यामध्ये अश्रू का आले. खरंच मी या ठिकाणी सर्वांसमोर सांगू इच्छितो की असं वाटतंय की 30/11 हा दिवस यायलाच नको, कारण 30 नोव्हेंबर या दिवशी सर या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. आणि खरोखर सर सेवानिवृत्त झाल्यानंतर तुमच्या सकट आम्हाला इतकी मोठी पोकळी निर्माण होणार आहे की मी पहिलेच बोललो तुम्हाला, या शैक्षणिक क्षेत्रातला सर्वगुण संपन्न माणूस आपल्या पूर्ण संस्थेतील अतिशय हुशार व्यक्तिमत्व असेल तर ठरणार सर. आणि असा माणूस सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्याला खूप मुलीवर असणार आहे. आणि म्हणून जेव्हा तो प्रश्न विचारला की माझ्या देखील डोळ्यामध्ये अश्रू आले. असं काही हरकत नाही. मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व चिमुकलींच्या विद्यालयाच्या वतीने कौतुक करतो, शिंदे सरांचे देखील अभिनंदन करतो. आणि सरांनी या ठिकाणी आम्हाला एक शिकवण दिली की मुलाखत घेताना मुलाखतीमध्ये उत्तरं कसे द्यायची हे आम्ही सुद्धा खूप शिकलो की प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची पद्धती कशी असली पाहिजे की जेणेकरून समोरचा श्रोता ऐकत राहावा. या ठिकाणी जर समजा एखादा व्यक्ती उत्तर देताना कुठेतरी हे करत असेल तर आपण बसलेले बोर झालो असतो, पण सरांनी अतिशय समर्पकपणे उत्तर दिलं आणि म्हणून त्याच्यातून आम्ही देखील शिकलो. म्हणून मी सरांचे देखील खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. वाचन लिहीन विचार करन वाटतंय अगदी हवं हवं. वाचन लिहीन